पहिल्यांदा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. प्रथमतः विषय असा होता की आमच्याकडे एकच गाय होती. एका गायचं संगोपन करण्यासाठी सुद्धा आमच्यापाशी काय नव्हतं, चारा नव्हता, पाणी नव्हतं, काय नव्हतं. पण भाऊंच्या माध्यमातून पाणी आलं तेव्हापासून आमच्या एकाच्या दोनाच्या तीन अशा आमच्या गायी आमच्या झालेल्या. विषय मग महत्वाचा म्हणजे चाऱ्याचा प्रश्न होता मग मोठा. पाणी नव्हतं, पाणी आलं आमचं, चारा वाढला, चारा वाढला की आमच्या गाया वाढल्या, त्याच्यातून आमचं उत्पन्न वाढलं गेलं. ज्यावेळेस आमदार झाले, ज्यावेळेस पाणी आलं तेव्हापासून आमची प्रगती व्हायला सुरुवात झाली. महत्वाची गोष्ट, गायाचं सांभाळायचं काही इतकं काही सोपं नाही ते. की कोण बी म्हणाल की आणायचे, बांधायचे, पिळायचे, लगेच पैसे तर तयार होते. त्याला खाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर खाण्याचं जर अगदी नियोजन असेल तर ते पुढचं सगळं नियोजन होते. सगळं भावांच्या माध्यमातून पाणी आलं, रस्तं झालं, सगळे सुविधा तयार झाल्या, त्यावेळेस आमचं जरा थोडस उत्पन्न वाढायला सुरुवात झाली. एकाचे आता माझ्या 40 काय येतात. 40 पाठीमागे अजून एक कोणता आहे माझं मंथली जर उत्पन्न जर म्हटलं तर माझं 4 लाख रुपये आहे. त्यातून जर म्हणायचं गेलं तर 2 बही आहेत, 2 एक 40-50 हजार रुपये आणि एक लाख रुपये खर्च माझा वाजा जाता. मला 3 लाख रुपये नुसतं प्रॉफिट आहे माझं. एक दोन काय होता त्यावेळी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून नातेपुते गावातून चारा आणायचं म्हटलं तर लांब ना, आम्हाला लोदोडीवरून आणलाय आम्ही चारा आणलाय. 100चा आहे आमचा आता. कारण चारा इथं जवळ मिळायला लागलाय, पाणी भरपूर झालेलं आहे. असं झालं. त्या दिवसात आमचं पाणी प्यायचं वांद होतं. आज मी स्वतः 4 एकर पेरलंय, कारण पाणी आलेलं आहे. आता टँकरची परिस्थिती होती, अतिशय बेकार परिस्थिती. पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, तुम्हाला माहित आहे ना? हो, आहे की माहित आहे की. फक्त कमळ येणार, फक्त कमळ, बाकी काय सुद्धा येणार नाही. कमळ सोडून कोण आहे उमेदवार आमचे डॉक्टर भारती संदीप पोळ आणि विलासराव देशमुख यांच्या मंडळी, अशा आमचे 2 उमेदवार आहेत. गणातून एक आहेत आणि गटातून एक आहेत. अशा पद्धतीने आमचे 2 भरघोस मताने त्या निवडून येणार आहे. त्यामुळे आमची कुठलीही शंका नाही. आणि शोकासन मधून जर म्हटलं तर 500+ त्यांना लीड असेल, ह्या तिथले मात्र शंका नाही आमच्या कोणाच्या माध्यमातून. कारण भाऊंच्या पाशी ग्रामविकास खातं आहे, खालून जे पाहिजे ते सगळं आहे त्यांच्यापाशी. पाहिजे तो त्यांच्यापाशी, म्हणजे जिल्हा परिषद त्यांच्या अंडर आहे, त्या पंचायत समिती त्यांच्या अंडर आहे, त्या ग्रामपंचायती त्यांच्या अंडर आहे, त्या पाहिजे ती स्कीम आहे. त्यामुळे अडचण नाही कुठली सुद्धा, पाणी 100% येणारच. भाऊ फक्त इलेक्शनाच्या वेळेस पाणी सोडतात असं काय नसते. पाणी कमी आम्हाला आता आलं, सगळ्या गावांना पाणी आहे इकडे पळशिलेलं, आम्हाला कमी आलं पाणी सोडलं. इलेक्शनाचा काही विषय नाही, हेतू नाही. इलेक्शनाला जर पाणी सोडत असतं तर पाणी सोडलं असतं. पाणी भरपूर आहे तिकडं, जिकडे आहे तिकडे आहे, नाही तिकडे आता सोडलेलं आहे पाणी. नाही, विरोधक म्हणतात निवडणूक आली की पाणी सोडलं जातं, परत बंद केलं जातं. विरोधकांना पाण्याची किंमत काय, पहिल्यांदा विरोधकच जाऊन बघतात पाणी सुटलंय. आणि सगळ्यात मोठा फायदा विरोधकांचा आहे. पहिलं पाणी त्यांना जाते पहिल्यांदा. विरोधकांना पहिलं पाणी आणि जे पार्टीचे लोक आहेत त्यांना सेकंडली पाणी, असा विषय. आम्ही रात्रभर निवांत झोपून राहतो, भाऊंवर विश्वास ठेवून की पाणी येणार आहे. पण ही रात्रभर जागा असते तर पाणी आले का बघा. दुसऱ्या दिवशी काही लाभ घेतला तरी घेतलेला असू द्या, पण सगळ्यात त्यांचा रिस्पॉन्स आहे की आता इलेक्शन आले की पहिलं भाऊंना मतदान करायचं, भाऊंच्या कामाला. आणि महत्वाची गोष्ट, दुसरा मुद्दा असा की शोकासन असू द्या, आनंद असू द्या, किंवा आमचा गण असू द्या, किंवा गट असू द्या, आमची लोक उमेदवार कोण आहे ते त्यांना माहित असू द्या. भावांचं कमळ दिसलं की शिक्का, कमळ दिसलं की शिक्का. उमेदवाराची आम्हाला देणं की नाही. आम्ही भावच्या संदर्भात सगळ्या कमळ दिसलं की शिक्का पडला म्हणून समजायचं. गेले 8-9 वर्ष हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाली नव्हती, त्यावेळी तुम्हाला काय अडचण भासली काय सुद्धा नाही, अडचण नाही, काय सुद्धा अडचण नाही. आम्ही गेलो की बोराटवाडीला गेलो की आमचं कुठलं एका मिनिटात क्षणात आमचं होते. त्यामुळे काय आम्हाला काय पंचायत समिती लागू दे किंवा जिल्हा परिषद लागली, आमचा काय कुठलीही आमची अडचण आलीच नाही. भावच्या संदर्भात काय अडचण आलीच. आम्ही कंटिन्यू गावातून लीडच देत राहिलो. 3 मताचा लीड आहे पाठीमागच्या वर्षी. आता आमदार केला भावला लीड आहे. भावांच्यावरती प्रेम आहे, इथल्या लोकांचं काम आहे, ते सगळे रस्त्याची काम असू द्या, पाण्याचे काम असू द्या, वैयक्तिक कोणाचं घरकुल असू द्या, कोणाचं काय बाकी वैयक्तिक कुठलं काम असू द्या, रेशनिंग कार्डचं काम असू द्या. कमळ येणार, फक्त कमळ, बाकी काय सुद्धा येणार नाही.